तर हेच लक्षात येतं की हे जे चालू आहे हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित किंवा वगैरे वगैरे हे जे बोलतो ना आपण, हे कुठलाही कायद्याचा आधार त्याला नाही आहे. आणि त्याची एक नस पकडूनच ज्यांनी कोणी पत्र बनवलं असेल तर ते पत्र एकदम चांगलं बनवलेलं आहे. परंतु ते अजूनपर्यंत आमचा त्या गोष्टीचा विचार नाही आहे, आम्ही ते बनवलेलं नाही आहे. असंच मी आजच्या प्रसंगी सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात माझ्या सर्व बैलगाडा मालकाला सांगतो. कारण हे बघा, आपल्याला सगळ्याला मिळून हे बैलगाडा क्षेत्र पुढे न्यायचं आहे. आपली सगळ्याची जबाबदारी बैलगाडा क्षेत्र टिकलं पाहिजे, ना की उत्तर महाराष्ट्राची एकट्याची जबाबदारी. पश्चिम महाराष्ट्राची पण ती जबाबदारी आहे. म्हणून आपण काय बोलतो, काय वागतो, काय करतो याचं तरी आपण भान ठेवलं पाहिजे. मी ओघाओघात तुम्हाला असं सांगतो, मी त्या दिवशी युवा संघटनेची पूर्ण मीटिंग ऐकली. मला नाही वाटत बोटावरमध्ये एक दोन लोक जर सोडले तर कोणी लईच दीर्घ विचार, मोठा विचार, सगळ्याला सोबत घेऊन चालायचा विचार तिथं मांडण्यात आला. मी म्हणत नाही की सगळे जीव खराब आहे, सगळी जीवा संघटना खराब आहे किंवा सगळीच आपली संघटना खराब आहे. आमचं पहिल्यापासून एक मत आहे, एखादे दोन लोक याला हवा पाजून ह्याच्यात